सो गाईज आज मी निघाली ऑर्डरला जायला, तर म्हटलं ब्लॉग शूट करूया. तर आम्ही निघालो, तो पाऊस खूप जोरात होता. नंतर पोचलो आम्ही आडगावमध्ये. लोकेशन जवळच होतं, आडगावच्या इथे साकरोळी इथे. गावामध्ये पोचलो पण घरच माहीत नव्हतं. तर ताईने तिच्या छोट्या भावाला घ्यायला बोलवलेलं, मग त्याला फॉलो करत करत आम्ही त्यांच्या घरी गेलो. रेनकोट असून पण पूर्ण भिजलो होतो. मग बॅग्स वगैरे क्लीन करून आम्ही आमची व्हॅनिटी सेट केली. आणि पाऊस बघा, आतासुद्धा पाऊस पडतोय. तर ही आहे आपली ताई. तर थोडासा वेळ न घालवता मी मेकअपला स्टार्ट केलं. ताईला एकदम सिम्पल आणि सटल लुक हवा होता, तसं मी तिला दिला. आणि नंतर साडी ड्रॅपिंग केलं. त्याला थोडासा वेळ लागला. ड्रॅपिंग नंतर हेअरस्टाईल करून घेतली, कारण ताईची ज्वेलरी अजून आली नव्हती. सो ज्वेलरी न वेअर करता पहिले मी हेअरस्टाईल डन केली. आणि मध्ये थोडासा वेळ होता, सो मावशींचंसुद्धा टचअप केलं थोडंसं. नंतर ज्वेलरी आली, मग आम्ही सगळं ज्वेलरी वेअर करून बॅकला थोडेसे फ्लावर्स लावायचे होते. मग मी बॅकची हेअरस्टाईल पण डन केली. नंतर मग मी कर्ल्स करून घेतले. तर ताईने खूप सुंदर असा रिव्ह्यू दिला आहे, त्याची व्हिडिओ नक्की मी अपलोड करेल. तर आता तुम्हाला मी तिचा फायनल लुक दाखवते. खूप छान झालेला, तिलासुद्धा खूप आवडला. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा आहे तिचा फायनल लुक. तर ताईची स्किन थोडी प्रॉब्लेमॅटिक होती, तरी पण इतका छान बेस बसला आहे. व्हिडिओमध्ये दिसतो तसाच रिअलमध्ये सुद्धा खूप सुंदर होता.